आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्हासनगर। तर वामन म्हात्रेला अजून अटक का केली नाही? त्या वामन म्हात्रेला आता अटक झाली पाहिजे, त्या अटक करायची आहे। महिला पत्रकार को अपशब्द बोलने वाले वामन म्हात्रे की गिरफ्तारी की मांग पर शिवसेना की उपनेता सुषमा अंधारे का अनशन। पूर्व नगराध्यक्ष वामन म्हात्रे के खिलाफ एट्रोसिटी के तहत मामला दर्ज। बदलापुर के पूर्व नगराध्यक्ष वामन म्हात्रे द्वारा एक महिला पत्रकार को अपशब्द कहे जाने के बाद मामला तूल पकड़ गया है। बताया जा रहा है कि सत्ता के दबाव के चलते पुलिस वामन म्हात्रे के खिलाफ मामला दर्ज करने में लापरवाही कर रही थी। महिला पत्रकार की शिकायत के बावजूद बदलापुर पूर्व पुलिस स्टेशन में मामला दर्ज नहीं किया गया था, जिसे नाराज शिवसेना की उपनेता सुषमा अंधारे ने इस मुद्दे पर कड़ा विरोध जताया है। महिला पत्रकार को न्याय दिलाने के लिए सुषमा अंधारे ने अपने समर्थकों के साथ पुलिस स्टेशन के सामने धरना शुरू कर दिया। उनकी मांग है कि वामन म्हात्रे की तुरंत गिरफ्तारी हो। सुषमा अंधारे के धरने और दबाव के बाद अंततः पुलिस ने वामन म्हात्रे के खिलाफ एट्रोसिटी और दंगा भड़काने जैसी गंभीर धाराओं में मामला दर्ज कर लिया है। सुषमा अंधारे ने सुबह 11 बजे से बड़ी संख्या में महिलाओं के साथ पुलिस स्टेशन के सामने धरना दिया। उन्होंने आरोप लगाया कि शिंदे गुट के वामन म्हात्रे एक पत्रकार के साथ बदतमीजी की और उनके खिलाफ सख्त कार्रवाई होनी चाहिए। अंधारे ने यह भी कहा कि जब देवेंद्र फडणवीस गृह मंत्री बने हैं, राज्य में बलात्कार की घटनाओं में इजाफा हुआ है और पुलिस का डर कम हो गया है। उन्होंने मांग की है कि बलात्कार की बढ़ती घटनाओं पर जल्द से जल्द श्वेत पत्र जारी किया जाए। इसके अलावा सुषमा अंधारे ने विद्यालय प्रशासन पर भी सवाल उठाए और मांग की जिन विद्यालयों में सीसीटीवी कैमरा बंद रहते हैं, महिला सफाई कामगार नहीं है, उन पर कड़ी कार्रवाई की जाए और उनकी मान्यता रद्द की जाए। या सणाच्या दिवशी आमचे प्रवक्ते ॲडव्होकेट जयेश वाणी यांनी राखी पौर्णिमेच्या दिवशीच फोन करून ही कल्पना दिली होती आणि मी त्यांना म्हटलं होतं की जयेशजी, राखी पौर्णिमेचा फार तणाव प्रशासनावर येता कामा नये। आपण या संबंधाने उद्या जे काही असेल ते आपलं म्हणणं मांडू, पण आम्ही काही बोलण्याच्या आधीच ज्या पद्धतीने लोक अत्यंत उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले आणि या सगळ्या काल जो काही बदलापूरमध्ये उद्रेक झाला, आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं एक स्टेटमेंट आलं आणि त्यात मुख्यमंत्री महोदय असं म्हणतात की कालचं जे आंदोलन होतं किंवा काल ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर आले ते पॉलिटिकल मोटिवेटेड होतं। राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून खरं तर ते राज्याचे पालक म्हणून त्यांनी काम करायला हवं, परंतु मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून इतकं असंवेदनशील वक्तव्य येणं हे प्रचंड दुर्दैवी आहे। कारण घटना फक्त कालची उजेडात आली म्हणून, परंतु गेल्या एकूण 10 वर्षाचा कार्यकाळ जर बघितला तर 10 वर्षामध्ये तब्बल 7.5 वर्ष देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे गृहमंत्री आहेत आणि 7.5 वर्षांमध्ये जर एकूण महाराष्ट्राचा क्राईम रेट बघितला, विशेषतः महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या जर घटना बघितल्या, तर त्या सगळ्यात जास्त वाढीव आलेख हा फडणवीस साहेबांच्या काळातला आहे। हे फार गांभीर्यानं नमूद केलं पाहिजे की साधारणतः 15 दिवसाखाली लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये एका 9 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाला। 1 महिन्यापूर्वी माजलगावमध्ये इयत्ता 7वीला शाळेत जाणाऱ्या मुलीला बाजूच्या हॉटेलला 3 मुलांनी जबरदस्तीने नेऊन तिच्यावर अत्याचार झाला। आम्ही पीआयला सातत्याने कॉन्टॅक्ट करतो, पण माजलगावचा पीआय आमच्यासोबत बदमाशी करतो आणि तो आरोपीला अजूनही अटक करत नाहीये। उलट पीआयनेच त्या आरोपीला कुठे फरार केले का अशी आमची धारणा आहे। लातूरमध्ये हॉस्टेलच्या रेक्टरच्या मुलानेच त्या मुलीवर, हॉस्टेलमध्ये असणाऱ्या मुलीवर बलात्कार करून खून केला, तरीही पोलीस स्टेशन अजिबात तक्रार नोंदवून घेत नव्हतं। या मुलीचा दुसऱ्यांदा पोस्टमार्टम सोलापूरमध्ये झालं आणि त्यानंतर मुंडे नावाच्या पीआयवर प्रचंड म्हणजे आम्हाला मोर्चा वगैरे काढावा लागला आणि त्यानंतर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला। त्याच लातूरमध्ये इयत्ता 5वीचा मुलगा
हॉस्टेलमध्येच शिक्षकाने फासावर लटकवला, ज्याच्यात अजूनही त्या शाळेवर कारवाई झालेली नाही. वसईमध्ये अगदी भर दिवसा ट्रॅफिक मध्ये गाडीचा पाना हातात घेऊन एका युवतीवर 28 वार करताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतंय. उरण पनवेलची घटना ताजी आहे. वरळीमध्ये नाकवा कुटुंब उघड्यावर आलं, ज्या मिहिर शहाच्या पोराने गाडीने फरफटत त्या नाकवा ताईंना तिथपर्यंत नेलं. त्याचं पुढे काय झालं अजूनही कळलं नाही. या सगळ्या घटनांचा जर गोषवारा बघितला तर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. कालच्या आंदोलनावर जे सन्माननीय मुख्यमंत्री आज इथे बोलतायत, त्या मुख्यमंत्री महोदयांना याचा विसर पडला का की कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जर कुणी जबाबदार असेल तर स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. कारण नाशिकमध्ये रामगिरी जे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होईल असं वक्तव्य करतात, त्याच रामगिरींना जाऊन भेटायला वेळ मुख्यमंत्री महोदयांना आहे, पण पीडित मुलींच्या घरी जायला त्यांना वेळ नाही. रामगिरींना जाऊन भेटून मी तुमच्या पाठीशी असं ठामपणे सांगणारे मुख्यमंत्री महोदय कोणत्या तोंडाने सांगतात की त्यांना कायद्याची चाड आहे? जे गृहमंत्री सांगतात की ठोकून काढा, हे ठोकून काढाचे आदेश देणारे गृहमंत्री महोदय म्हणजे मराठा आंदोलकांनी न्याय मागितला की ठोकून काढा, लाठीचार्ज. देहू आळंदीच्या वारकऱ्यांवर लगेच लाठीचार्ज, ठोकून काढा. बारसू रिफायनरी मध्ये न्याय मागितला की ठोकून काढा, लगेच लाठीचार्ज. काल सगळ्या पालकांनी उत्स्फूर्तपणे, मी आई आहे, मला 7 वर्षाची मुलगी आहे, माझी मुलगी शाळेत जाते, माझ्या लेकराची मला काळजी आहे, पण यावर मुख्यमंत्री महोदय विसरलात का की काल आपला खासदार नरेश म्हस्के उचलली जीभ लावली टाळ्याला. हा नरेश म्हस्के आम्हाला शहाणपण सांगतोय. आमदार खासदारांच्या लेकरांना कदाचित प्रायव्हेट स्पेशल गाडी आणि 10 बॉडीगार्ड मध्ये शाळेत पाठवायची सोय असेल, पण गोरगरिबाच्या लेकरांच्या सुरक्षिततेचं काय? जी शाळा लाखो रुपयाची फीस घेते ती शाळा आमच्या लेकरांना सुरक्षितता का देत नाही? का बदलापूरमध्ये घटना घडली त्या शाळेचे सीसीटीव्ही फुटेज कुणी गायब केले? हे सीसीटीव्ही फुटेज गायब करणाऱ्या लोकांवरती अजूनही पोलीस तक्रार का दाखल झाली नाही? 17 तारखेची घटना आहे. ॲडव्होकेट जयेश वाणीने ट्विट केलं, त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागा झालं. पण या सगळ्यांमध्ये ज्या महिला पोलीस कर्मचारी होत्या त्यांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून घ्यायला का दिरंगाई केली? डुंबरे नावाचे पोलीस कमिशनर कुठे गायब आहेत? पोलीस कमिशनर डुंबरेला निलंबन का केलं नाही? अजूनही का त्याचं निलंबन होत नाही? आम्हाला तुम्ही म्हणताय पॉलिटिकल मोटिवेटेड. वार्तांकन करणारी महिला पत्रकार प्रश्न विचारते आणि भाजपचा पदाधिकारी वामन म्हात्रे एका महिला पत्रकारितेला बोलतो. हा शिंदे गटाचा पदाधिकारी हा म्हात्रे बोलतोय की तुझ्यावर बलात्कार झालाय का, तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखी बोलतेस का? हा मस्तवालपणा कुठून येतो? शिंदे साहेब, आंदोलन तुम्ही चिघळवलं. आंदोलनाला हिंसक वळण जाणीवपूर्वक मिळावं अशी परिस्थिती शिंदे साहेब तुम्ही तयार केली. तुम्हाला जर कायदा व्यवस्था जपायचं असेल तर वामन म्हात्रेला अजून अटक का केली नाही? त्या वामन म्हात्रेला आता अटक झाली पाहिजे. सीसीटीव्ही फुटेज गायब करणाऱ्या त्या प्रत्येकावर कारवाई झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवेंद्र फडणवीस साहेब, आई म्हणून माझा कन्सर्न आहे. आई म्हणून आम्ही प्रश्न विचारतोय. माजलगाव मधल्या चिबोर्डीच्या